लास्टचं कपल जे आहे दादा, ह्या 51 वर्षामध्ये ताईंचा स्वभाव कसा वाटला? नाही, त्यांना माहिती आहे जेवणाचा प्रश्न राहतो. प्रत्येक जण असं बरोबर आहे का? सरांचा स्वभाव तुम्ही का सगळे पाठ करून आले? आदित्य तू काही लिहून दिलं होतं का रे? चांगला आहे, चांगलं आहे, वेगळा काही शब्दच नाही. ताई सरांचा स्वभाव सुंदर, म्हणजे सर सुंदर की स्वभाव सुंदर? सुंदर क्या बोलते हो उसे? आपके पतिराज आपको सुंदर लगते या उनका स्वभाव आपको सुंदर लगता है? अच्छे लगते हैं। दोनों अच्छे लगते हैं। सर आपको क्या अच्छा लगता है? टिकली अच्छी लगती है. सर या तरुण मंडळी जे ज्याच्यामध्ये 40 वर्षाच्या आतले सगळे पुढे या. गार्गी गायत्री पुढे या. प्रथमेश कंजूस म्हणतात. आपल्या आजूबाजूला कोण कोण कंजूस आहे? कोण काय टाळ्या वाजवत होता? हा, आता हा जो गेम आहे ओके, एवढी आपण मागे घेऊ नका, पडून जातील. ओके, माना मागे घेतली नवीन पिढी. आपली पिढी बिस्किट खायची कपाळावर ठेवता आहे पिढी बाबा. ओके, याला तुम्हाला शेपूट न लावता नाकावरून ते बिस्किट बरोबर ओठांजवळ आणायचं, हात न लावता बिस्किट खायचं. जो हे बिस्किट खाऊन दाखवेल तो आमचा विनर. तुमचा वेळ. ही माझी अर्धांगिनी, तिच्यासाठी सुद्धा जमलं 2-4 टाळ्या वाजवा. माझाही संसाराचा प्रश्न आहे, माझ्या जेवणाचा आणि जीवनाचा प्रश्न आहे. एवढ्या कमी टाळ्या मला बोलेली होती. ओके, म्युझिक स्टार्ट. तूच राहिलेली बिस्किटाची शपथ. ओके, 1 2 3 स्टार्ट. अभी मजा आएगा क्या आएगा देखो. व्हेरी गुड. याला चौथा आहे. घे ओ व्हेरी गुड. चष्म्याची शपथ आहे तुझ्या. लहानपणी बिस्किट खाल्ला होता ना मम्मीने तिकडे. हिचं नाव आहे गार्गी. गार्गी तुला लिपस्टिकची शपथ आहे. आवड लवकर. नाही भाऊ कर प्रयत्न. समोर. व्हेरी गुड. बरोबर असतं. इथे बघून ही करा. हा हा उ चला. एक मिनिट त्याला बोल. दोन्ही हात मागे. चष्मा देऊन द्या काही पडून जाईल. कोणाकडे तरी देऊन द्या. इथे राहू. ओके, या 5-5 डिश आहेत. प्रत्येक डिश मध्ये 1 रुपयाचा कॉइन आहे. तो कॉइन नाही हात. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे? आपल्या दातांनी तो कॉइन उचलायचा आणि तो कॉइन पहिले जो आणून दे माझ्याकडे. हात न लावता. थांबा, फुकू नका अजून. काय घाई आहे बाबा. 1 2 3. नाही
पटकन कॉईन आणून द्यायचा आहे तोंडाने उचलून. आताही चालू अजिबात मेकअप पुसला एक मिनिट चला इथं उभे राहा सगळ्या लाईनशी उभे राहा माझ्या जवळ इकडे हात लावायचा हात लावला चेहऱ्याला चला म्हणजे गिनीज बुक मध्ये सुद्धा असा फोटो आलेला नाही झाला. लिना एक फोटो घे वाटला जेवण नाही दिलं तरी चालेल. झाला पटकन घे पटकन मजा आहे ना काही नाही जाऊ द्या आनंद घ्या. साधारणपणे इकडे थांबा म्युझिक थांबवा थांबा. ताई साधारणपणे पिठाच्या गिरणीत गेल्यानंतर तो जो गिरणीवाला असतो त्याचा जो चेहरा भरलेला असतो अतिशय असा चेहरा भरलेला ताईसाठी जोरदार टाळ्या. या ताईने चष्मा काढून ठेवला त्यांच्या डोळ्यांनी पीठ खाल्लेलं आहे. वा 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 ताई काय मेकअप जबरदस्त म्हणजे मॉडर्न पीठ लावलेला मेकअप. ताईने वरचा पट्टा सोडून दिला फक्त खालचा पट्टा. ताई पीठ कुठे आहे सगळं उडवलंय एकंदरीत त्यांचा जर विचार केला यांनी संपूर्ण पीठ खाल्लेलं दिसतंय. ताई साधारणपणे ही जी भुरभुरते केस आहेत पांढरे अतिशय टाळ्या वाजवत त्यांच्यासाठी सुद्धा एकदा. ह्या ताईंच्या फक्त गालांनी पीठ खाल्लेलं आहे. वा ताई तुम्ही पुढे या. म्हणजे मेकअप कसा करावा तर असा म्हणजे हा जर मेकअप केला तर आपण अतिशय तुमचे हे कुठे हे सर 2 मिनिटं सर तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद आलेला आहे आलाय का. ओके ओके ताईंनी पूर्ण हनुवटीला पीठ लावलेलं आहे. खूप छान ताई असा फोटो तुम्हाला कधीच बघायला मिळणार. ताई इकडे या तुम्ही. ताईंनी पूर्ण एक साइड रंगवलेली आहे. ताई ताई तुम्ही चेहऱ्यावर कमी केसांवर जास्त आणि सगळ्यात उत्तम फोटो या ताईंचा. किती छान असतात सर यांचा फोटो घ्या आपण बघा. आनंद घेतात ओके साठी टाळ्या नाही वाजवल्या तरी चालतील. आपल्या परिवारासाठी बोलणार आहेत त्यामुळे काळजीने सगळ्यांनी ऐकायचे. निरंजन येवले सर टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आपल्या भावना व्यक्त करायच्या. सर्वप्रथम ऑर्गनायझिंग टीम आदी श्रीपाद आणि प्रमोद भाऊ थँक्यू. आज सर्वात तुम्ही जो वतावळण आणि काही लोक मिस्ड आहेत. होप पुढच्या वेळेस आपण सर्वांना हजर करू. आणि भरपूरशा गोष्टी आहेत. नाना आणि आई हे जे 2 कन्सेप्ट आहे ना हे जे 2 एकत्र नावं जी जोडून आली त्याच्या मागचं खूप मोठं छान बॅकग्राऊंड आहे. त्यांचे जे काही कॉन्सेप्ट होते आता उदाहरणार्थ ना आई म्हणजे जनरली कसं असतं आजीला कोणी आई म्हणत नाही राईट. पण आमच्याकडे उलटच होतं सर्वजण आई म्हणूनच हाकणार आहे कोणीही असू दे. आणि जो परिवार आहे थोडासा इमोशनल टच देतो. मला जन्मदात्री आई वेगळी, मला लहानपणी सांभाळणारी ती मावशी पण ॲक्च्युली आईच माझ्यासाठी ती वेगळी, आणि जिने नंतर मला पुढे वाढवलं ती तिसरी आई ती वेगळी, आणि त्या सर्व 3 मुली एकाच आईच्या मुली म्हणजे आईची. तर हा जो आहे तो आईकडून जो वारसा पुढे झाला आहे तो कन्सेप्ट ॲक्च्युली काय आहे की जनरली कसं असतं बाळ असतं त्याची आई असते आणि सर्व तिथलं एकच प्रेम असतं. पण मला जन्मदात्री आई ती हार्ड अँड फास्ट कॉल घेऊन निघाली 1 वर्षात. पण ज्यानंतर मला ताईने जे सांभाळलं एक लेवलपर्यंत आणलं, नंतर मग अक्का आली तर तिने पण तसं त्या लेवलवर सांभाळलं. तर ह्या 3 जणांबद्दल आहे ना बाहेर बोर्ड पाहिला ना
तो बोर्ड पाहिल्यावर मी थोडासा वेगळा इमोशनल टचमध्ये गेलो. 3 वेगवेगळे पॅरलल्स बघितले. शेवटच्या दोन एंट्रीज मला वाटलं होतं की त्या एकत्र थोड्याशा मला म्हणजे ते वेगळं बघितल्याबरोबर थोडंसं ओके. पण यांचं होतं की नाही, जी गेली आहे तिचं पण काहीतरी दिसलं पाहिजे. तो जो कॉन्सेप्ट होता तो भारी होता. पण ॲज अ मुलगा म्हणून मला जे बघताना की अरे 3 आई दिसत आहेत मला 3 वेगवेगळ्या पॅरलल्समध्ये, माझं नाव एकीकडेच आहे, हे 2 ठिकाणी नाही आले कारण की त्यांनी दोघांनी जन्म दिला. पण दॅट डझंट मीन की त्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही. त्यांनी खूप काही केलं जे करत नाही. कारण की आपलं बाळ वाढतं, ती एक जी आई ती सर्व काही बघते. पण जेव्हा 3 आया बघतात तर 3 जणांचं प्रेम हे खूप वेगळं आहे. आणि हे कुठून आलं? आई. कारण की आई आजीने जर तसं तो वारसा नसता नेला किंवा अदरवाईज अक्का पण नसती आली की जिने मला पुढे घ्यायचंय म्हणून वाढवायचंय, तरीही मला म्हणजे मी ह्या स्टेजवर पोहोचलो नसतो. हे झालं थोडंसं इमोशनल टच. आता फनी साईड सांगतो. माझं MSc झालं, मास्टर्स झालं, इमिजिएटली जॉब पण लागला. आणि आई म्हणजे जी आजी आहे तिचं थॉट प्रोसेस खूप वेगळा की तू काहीतरी दुसऱ्या देशात चालला. बँगलोर तिच्यासाठी वेगळं, दुसरं राज्य नाही तर दुसरं देशच होता. तर तिने पाठवलं कोणाला? मामा आणि आबा म्हणजे तो म्हणजे वडील आणि मामा या दोघांना की बाबा हा खरंच चाललाय ना तर दुसरीकडे कुठे निघून तरी जाणार परस्पर हे चेक करण्यासाठी. आणि आमचे जे कंपनीचे HR लोक मंडळी, ते HR मंडळींनी आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलेलं की तुमच्या परिवाराला ह्या प्रिमायसेसमध्ये एंट्री मिळणार नाही. ठीक आहे. मग दुपार झालेली, ही सोडायला आली मला तिथं मी मामांना फोन लावला, आबांना पण, की तुम्हाला काही एंट्री मिळणार नाही इथं, तुम्ही जावा, मी माझं जेवण आवरून आपण सायंकाळी भेटू. मामा म्हणतात तू कुठे? म्हटलं मी आता जेवणात झालो. येईल आम्ही जेवण करतो. म्हटलं आता मला HR ने काहीतरी शाळा शिकवली पहिल्याच दिवशी हे लोक मध्ये. तर हे कशामुळे? कारण की सिक्युरिटी जो बिल्डिंग लावणार आहे. मला कंपनीतली लोक म्हणायची म्हणजे मी 24 तास सिक्युरिटी कोणालाच नाही. मी जिथं राहायचो तिथं त्या कंपनीची सिक्युरिटी म्हणजे ऑल 24/7 सिक्युरिटी त्यांनी आधीच बिल्डिंग लावून ठेवली. म्हणजे एवढी ती काळजी करायची माझ्यासाठी. तर तो हा जो आहे परिवार एकत्र येणं, तर हे जे आहे ना हे आई आणि नाना यांच्याकडून येतं. मला एक कोणी सांगू शकतं का नानांबद्दल एक टिपिकल गोष्ट की ते वापरायचे आणि आपल्या फॅमिलीत ती कोणीच वापरत नाही. एक गोष्ट वापरायची काय? करेक्ट. काळी टोपी आपल्या घरात कोणीच वापरत नाही, नानांशिवाय कोणीच नाही. आणि तो जो आहे आणि आम्हाला पण असायचंय, काहीतरी जोक झालाय. तो विषय नको कारण की इथं लहान लेकरं आहेत आपली. आणि त्यात अजून नानांचं वेगळंच होतं. त्यांना कॅबवरच बघायचो आपण मोस्ट ऑफ द टाइम. आणि घरात माझं तर भरपूर त्यांच्याशी हे राहायचं. माझी 12th स्टँडर्डची अजूनच वेगळी कथा. मी 12वी असताना यांचं लग्न, आणि हे लग्नासाठी मला अभ्यासाला मामांकडे पाठवलं आणि गप्पा मारायला मामांकडे यायचं. म्हणजे रात्र माझी अभ्यासाचं कसं होणार? अर्ध लक्ष तिकडंच, काय गप्पा मारत असतील, कसं चालू असेल, काय काय दिवे लागणार आहे. पण ठीक आहे, झालं ते दिवे तर चांगले लागले, तर पुढे पण बरेच चांगले लागले सर्वांचे आशीर्वाद आणि कृपाच. आईबद्दल अजून किती ना, आई अजून एक म्हणजे ना एक शब्द कंटिन्यू यायचा. कोणता शब्द यायचा? कोणत्याही वाक्यात असो, असं कोणाबद्दल बोलायचंय, आईंच्या तोंडातनं कोणता शब्द यायचा? मला वाटलं अरे सांगणार तुम्ही मायव. कोणतंही असू दे, मायव आल्याशिवाय आईचं वाक्यच व्हायचं नाही. मायव ऐकलं म्हणजे ते सवयच होती. आई जो आलं आणि आमचं कम्युनिकेशन खूप वेगळं. आई ऐराणीत, आम्ही मराठीत, असं म्हणजे मल्टीलिंग्विस्टिक जे चालायचं आमच्या घरात, तर ते वेगळंच होतं. आणि मी जास्त करून आईजवळ त्यामुळेच राहायचो कारण की ती एका रूममध्ये तिथं वरती राहायची आणि मला तिथं जाऊन आवडायचं कारण की तिथं ना थोडा वेळ TV बघायला बघायचं. तू ऐकू नकोस, तुला मी बघू देत नाही. मी पण थोडाच वेळ बघायचो. ठीक आहे, तू ते ऐकून नको की मी तेव्हाच काही करतोय. तर तो तिथं कंडिशन होती, अर्धा तास झाला का TV बंद. तसं आपल्या घरी पण मी बंद करून ठेवतो. तर ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना, ह्या का इम्पॉर्टंट आहे? ही जी जनरेशन आहे यांना कळणार. आपण सर्व बिझी मंडळी आहोत.
कोणी कामात व्यस्त आहे, कोणाचं बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहे. काही मंडळी फक्त मोबाईलमध्ये व्यस्त, अननेसेसरीली गरज नसताना इंस्टाग्राम, रील, सोशल मीडिया. थोडंसं आपण बाहेर निघूया. हा, सर्व एकासाठी नाही, सर्वजण मोठे सुद्धा बघतात ना पाहुणे. रील मंडळी भरपूर आहे. हा, आणि इथून चुकीचा अर्थ लावू नका. हा, काही जण इथं कार्यक्रमाला रील म्हणतायत, हा या आठवणी आहेत, आपण पुढे जाऊन बघणार आहोत. मी म्हणतोय की जे इतरांचे रील्स बघतो ना त्याबद्दलच्या कमेंट येत्या, तर ह्या अवॉइड करूया. आणि भरपूर मला कळतंय काही जणांचं मनात दुखलेलं आहे, मी रील आणि या गोष्टी काढल्या, पण त्या गरजेच्या आहेत. ह्या जे जनरेशन आहे ना, ही आपली मिडल जनरेशनला बघून वाढणार आहे, तर यांच्यावरती हे नको जायला. तर ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. माझे सोशल मीडिया मी ऑलमोस्ट द मोमेंट मी गव्हर्नमेंट सर्वंट झालो, माझं फेसबुकचं अकाउंट मी डिलीट केलं. का? कारण की तुमची सर्व माहिती तुम्ही जगाला जी शेअर करतात, नॉट रिक्वायर्ड, ही जी माहिती आहे एवढ्यापुरती राहिली ना, ती खूप बेस्ट आहे. आणि हा आठवणी ना या जन्मजात राहतील आपल्यासोबत. रील कोणीतरी कुठं फॉरवर्ड करेल, कोणी काय करेल, काही महत्व नाही. सो बेटर आहे की आपण जास्तीत जास्त आठवणी गोळा करू. आणि मला माहिती गाव कंटिन्युअसली माझ्याकडे बघून हे करते, मामा बस बस आता नको एवढे ज्ञान पाहिजे म्हणून, पण ती सवयीचा भाग आहे. मी बोलायला लागलो तर मी कंटिन्यू 1.5-2 तास बोलतो. विषय असतो की तो सब्जेक्ट मॅटर रिलेटेड असतो, पण इथंही थांबतो आणि हसत खेळत संपूया. इव्हन द फोटोज रील करूया, पण ते इतरांना नको, आपल्या पुरताच ठेवूया. थँक्यू जे सूक्ष्म बारकावे त्यांनी आपल्या नानाबाबांबद्दलचे असतील किंवा आईबद्दलचं मायवळ तुला काय चाललं जे आहे ते सुद्धा इथे सांगितलं. त्यानंतर अतिशय थोडक्यात आपलं मनोगत 2 मिनिटात वर्षाताई आपलं मनोगत व्यक्त करतील. वर्षाताईंनी पुढे यायचं आहे. वर्षाताई ब्राह्मणकर. आज आपण सगळेजण जमलोय नाना आईचा परिवार. परिवार म्हणजे काय ना, की संस्कार काय असतात हे आपण आई नानांकडनं शिकलेलो आहे. आई नानांचे संस्कार जे होते ते आई वडिलांवर पडले, आणि तो जो संस्कार होते ते संस्कार आपल्या सगळ्या मुलींमध्ये, आपल्या मुलांमध्ये. मला वाटतं की आपल्या जेवढ्या पण पोरी आहे ना, त्या संस्कारामध्ये आज आपण संसार करतोय किंवा सासरी केलेलो आहे, पण आपले संस्कार आपण विसरलेलो नाहीये. आणि त्याच्यानंतर आपण ज्या घरी जातोय त्या घरी आपले संस्कार ते दिसत आहेत. तर हे कुठून आलेले? आई नानांच्या ह्याच्यातून आलेले. मग आपल्या आई वडिलांनी शिकवलेलं नंतर मग आपण आपल्या मुलांना देतोय. आणि मी हेच म्हणणार की जे पण म्हणजे आज आम्ही गेलेलो आहे कोणाच्या घरी, तर आम्ही पण एक संस्कार, एक नियम आणि म्हणतो ना मान मर्यादा ते पाळूनच आज आम्ही तिथपर्यंत पोहोचलेलो आहे. तर ना आज आई नानांचा आशीर्वाद आपल्यावरती आहे, आई वडिलांचा आहे. आणि मी तिन्ही भाऊंना खूप अभिनंदन करेल, धन्यवाद म्हणेल. श्रीपाद दादा, प्रमोद भाऊ आणि आदित्य भाऊ की ज्यांनी हा ऑर्गनाईज केलेला आहे, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. कारण की याला एकत्र आणणं खूप म्हणजे म्हणताना खूप कठीण काम आहे. एवढं सोपं नाहीये एवढं सगळ्यांना एकत्र आणणं. पण आई नानांची पुण्याई आणि आपल्याला जो आशीर्वाद मिळालेला आहे, मला वाटतं आपण त्याच्याने ना खूप पुढे जाऊ शकतो. आणि तो आशीर्वाद रूपी आज काका आपल्याला म्हणजे त्यांना एक रोल मॉडेल म्हणून आम्ही सगळेजण पुढे जायचा प्रयत्न करतो. की काकांचे जे म्हणजे म्हणतो संस्कार आणि डोळे दाखवले तरी भीती वाटते, भीती नाहीये. आणि कोणी म्हणते की तुम्ही लोक घाबरतात का? आणि आम्ही एवढे नातू म्हणजे मोठे झालेले, पोरं मोठे झालेले, तर बरेच म्हणतात तुम्ही घाबरतात का? पण घाबरत नाही, एक रिस्पेक्ट आहे, एक मान मर्यादा आहे की ज्याच्यामुळे आज आम्ही सगळ्यांना जरी कोणी ना डोळे जरी दाखवले तरी आम्ही ना घेऊन जातो. तर ते एक संस्कार आहे. आणि हे संस्कार मला वाटतं आपल्या पुढच्या पिढीला पण सांगतीलच 100%. आणि हा एक गेट टुगेदर दरवर्षी व्हावा. आणि मला असं वाटतं तळोद्याला जर झाला तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाही. मी काकूला बोलली की काकू पुढच्या वर्षी आपण तळोद्याला भेटूया आणि मजा येईल खूप. तर थँक्यू, धन्यवाद. सगळी खूप खूप धन्यवाद. अतिशय छान.
खऱ्या अर्थाने कुटुंबातून संस्कार आलेले असतात. इतिहास घडवण्याचं काम सुद्धा या कुटुंबांमधून होत असतं. खऱ्या अर्थाने तुमच्या नानाई परिवारातून राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं स्वतःचं असं वर्चस्व निर्माण केलेलं आहे, कर्तृत्व निर्माण केलेलं आहे, असे आदरणीय डॉक्टर शशिकांतजी वाणी सर अर्थात बापू यांनी पुढे यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. बापूंनी पुढे, बापूंसाठी त्या टाळ्या झाल्या पाहिजे. नानाई परिवाराच्या गेट टुगेदरमध्ये आता आई नानांबद्दल निरंजन आणि वर्षाने आपल्याला सगळं सांगितलं. आपण कोणत्या उद्देशाने या ठिकाणी एकत्र जमलेले त्याचाही त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि त्या उद्देशात हे करण्यासाठी या तिघांनी आदित्य, प्रमोद आणि श्रीपाद या तिघांनी जे परिश्रम घेतले त्यासाठी आपण एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू. अतिशय उत्कृष्ट नियोजन गेल्या महिन्याभरापासून त्यांच्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न आणि त्यांना आपण दिलेली सगळ्यांनी साथ त्यासाठी तुमचे सगळ्यांचे आभार. जे नाही आले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू. जे आले नाहीत ते आपल्या सगळ्या कार्यक्रमापासून या आनंदापासून वंचित झालेले आहेत. आपण कार्यक्रम झाल्यानंतर आपण हा सगळा रिपोर्टिंग सगळेजण करतील, खास करून सोनी सगळ्याकडे व्यवस्थित माहिती देईल अशी अपेक्षा करतो. त्यांच्यासाठी कुठलंच दुःख कुठला रोष न व्यक्त करता, कारण त्यांना या कार्यक्रमाच्या गांभीर्य नव्हतं. तुम्ही सगळे हुशार, तुम्ही आई नानांवर प्रेम करणारे, आई नानांच्या ते जे निर्व्याज प्रेम होतं त्याला उतराई होण्यासाठी आपण सगळेजण एकत्र झालो. कदाचित त्यांचे जे नात्यातलं गणित आहे हे बँकेतल्या खात्यासारखं आहे. या खात्यातून फायदा होतो तेच खातं माणूस कायम चालू ठेवतो. तसं त्यांनी हे नातं सुद्धा समजले. या नात्यातून त्यांचा काही फायदा नव्हता म्हणून कदाचित ते आले नसतील. तरीसुद्धा निरंजनने या ठिकाणी विश्वास व्यक्त केला आहे की आपण पुढच्या कार्यक्रमात त्यांना या ठिकाणी आणू. कारण निरंजन प्रत्येक ठिकाणी व्यवहार हा काही पाळायचा नसतो. हा काही ठिकाणी ऋणानुबंध जपायचे असतात आणि आपण सगळ्यांनी ते ऋणानुबंध जपलेत म्हणून पुनश्च आपल्याबद्दलच्या या ठिकाणी आभारांच्या भावना व्यक्त करतो. आई नानांनी आपल्या सगळ्यांना जे संस्कार दिलेत या संस्कारांची जपणूक आपण सगळेजण करत आहोत आणि या पुढच्या काळाची करणार आहोत. दादांना त्यांना खूप बोलायचे परंतु ते बोललं जात नाही. त्यांनी लिहून 2 कागद लिहून आणलेले. तर प्रत्येकाच्या भावना आहेत. मी पण खूप ठरवलं होतं की खूप बोलायचे पण बोलायचं जे असतं ते आणि बोललं काहीच जास्त असं माईला बोलायचे, आबांना बोलायचे, सगळ्यांच्या भावना आहेत परंतु त्या व्यक्त होत नाही. आणि या दोघांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या अतिशय समर्पक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणाऱ्या आणि या पुढच्या काळात आपण सुद्धा सगळ्यांनी तयारी करावी अशा अपेक्षा व्यक्त करतो. वर्षाने तळोद्याला पुढचा कार्यक्रम करण्याचे सांगितलं तिच्या काकूला, परंतु मी आत्ताच शब्द देतो की आपण पुढच्या कार्यक्रमात तळोद्यालाच करू. आणि नाशिकच्या कार्यक्रमाला हर्षल कोटाजींना असं वाटायला नको की तळोद्याला एकत्र आपल्याला बोलवतील की नाही बोलतो. परंतु त्यांना सुद्धा इथे शब्द देतो की आपल्या पुढच्या कार्यक्रमाला तुम्हीच असणार आहात. थँक्यू. कारण 2 गोष्टी खूप चांगल्या केल्या असेल. सगळ्यांना आनंद दिला, मनसोक्त आनंद दिला, नाचायला लावलं, खेळायला लावलं, बोलायला लावलं आणि सगळे खेळ तुम्ही चांगल्या प्रकारे केले. परंतु 2 गोष्टी माझ्या या कार्यक्रमात लक्षात राहिल्या. एक माझी भाजी ती करत होती परंतु तिला आपण इथं हसवलं, तिला खेळवलं, बस माझ्या कार्यक्रमाची यशस्वीचं जे गमक तिच्यामध्ये तिला खूप खेळलं.
आणि हा एक दुसरा भाषा आहे, त्याने 3 आईंचा उल्लेख केला. हा सुद्धा मातृप्रेमापासून वंचित होता, निरंजन. पण त्यालाही तुम्ही इथं भावना मोकळ्या करायला लावल्यात. म्हणून खऱ्या कार्यक्रमाचे यश जे असेल ते माझी भाची जी दुःखात आहे ती आणि त्याने आईच्या प्रेमापासून वंचित होता, या दोघांना आपण या ठिकाणी व्यक्त करायला लावलं. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही कार्यक्रमाचे संयोजन केलं, सूत्रसंचालन केलं, त्याबद्दल आपल्याप्रती आभार व्यक्त करतो. आई नानांबद्दल काय बोलायचं, तर जे मला कायम आईचं गाणं म्हणजे आईबद्दलच्या भावना ते गाण्यात व्यक्त करतो. कारण नेहमी बोलत असतो जेव्हा कधी आईची आठवण आली. आई गेल्यानंतर मी ते वर्षभर ते बॅनर जे होतं ते आईच्या त्या ठिकाणी लावलेलं होतं, सगळ्यांना माहिती असेल. तेच मी गीतरूपातून बोलतो. आणि आईला सगळे मुलं सारखे असतात. मी नंबर 4 सगळ्यात लहान, सगळ्यांवर प्रेम सारखं करायचं. कदाचित माझ्यापेक्षा तिघांवर जास्त करत असेल, परंतु अंतर कुठलंच येत नव्हते. आई सगळ्यांकडे सगळ्यांना समान न्याय, समानतेची वागणूक, संस्कार, जी संस्काराची शिदोरी होती ती घेऊन आम्ही आता वाटचाल करत आहोत. आणि त्यांचे विस्मरण होऊ नये, आपण जे कार्यक्रमात बोलताना चारोळीमधनं सांगितलं त्याच भावना आता सगळ्या या नानाई परिवाराच्या आहेत. आणि म्हणून आई नानांचं स्मरण होऊन याच्यासाठी हे कार्यक्रम दरवर्षी करावेत हा एक संकल्प आहे. परमेश्वर कशा पद्धतीने आमच्याकडून करून घेतो ते काळ ठरवेल, परंतु आपण सगळेजण आज संकल्प करूया की आपण वर्षातून एकदा तरी त्यांच्यासाठी, जे खरे आपले मूळ पुरुष आहेत त्यांच्या उत्पत्तीतून आपण आज सगळे या भूतलावर आलेलो आहोत. आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी नानाई परिवार हा आपण कायम एक साथ ठेवू अशा पद्धतीची अपेक्षा करतो. आणि आईबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या या गीतातून व्यक्त करतो. तुझ्याच पोटी जन्म मिळावा पुन्हा एकदा आई, हृदयी माझ्या तू पेरावी पुन्हा तीच अंगाई. तुझ्याच पोटी जन्म मिळावा पुन्हा एकदा आई, हृदयी माझ्या तू पेरावी पुन्हा तीच अंगाई. तुझ माऊली आराध्य माझे श्रद्धा तुझ्याच ठाई, तव प्रेमाची होणे नाही या जन्मी उतराई. तुझ्याच पोटी जन्म मिळावा पुन्हा एकदा आई, हृदयी माझ्या तू पेरावी पुन्हा तीच अंगाई. हेच लागली मला कधी तर तुला वेदना होई, तुझ्यासारखी वसलाई कुठेच दिसली नाही, कुठेच दिसली नाही. तुझे दिले आ जन्मदेव पण इथल्या दगडालाई, तुझी दया पण त्या दगडाला मुळीच आली नाही. तुझ्याच पोटी जन्म मिळावा पुन्हा एकदा आई, हृदयी माझ्या तू पेरावी पुन्हा तीच अंगाई. पुढ्यात माझ्या सर्व चुके पण घरात नाही आई, हेच शल्य घे पुन्हा पुन्हा या उरात दाटून येई. तुझे लेकरू तव विराने झाले त्राई त्राई, पुन्हा एकदा अवतीत येऊन कुशीत घेनाई, कुशीत घेनाई, कुशीत घेनाई. धन्यवाद. अतिशय अशा आत्मा आणि ईश्वर यांचा मिलाप म्हणजे आई. आपल्या आईबद्दल सरांनी अतिशय सुंदर भावना व्यक्त केल्या आणि संस्कारांची शिदोरी त्या नानाईंनी दिलेली, त्यांच्यासाठी पुन्हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बापूंसाठी सुद्धा जोरदार टाळ्या दिल्या पाहिजे. की आदित्य दादा या तिघांसाठी एकदम जोरात टाळ्या झाल्या, जोरात. हा ओके, ही नावं आदित्य दादा घेईल. मी गेम बद्दल सांगतो, फक्त याच्या चिठ्ठ्या आहेत. आता ज्या चिठ्ठ्या निघतील त्या चिठ्ठीत ज्याचं नाव आहे आदित्य दादा सांगेल ते नाव घ्यायचं आणि त्यांच्याबद्दल फक्त 2-3 तर आपण तो एक
आदर्श घडवू की आपला परिवार सगळ्यांबद्दल चांगलाच म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण सुरुवात करू. सुरुवातीला जे मोठे पाहुणे आहे मगन तलवारे त्यांच्यापासून सुरुवात करू. लवकरच आणि प्रमिला मधुकर चिंचोले यांबद्दल दादा प्रमिला ताई कुठे आहे? त्यांच्या बाईकबद्दल या आमच्या माई आमच्या मावस सासूबाईंच्या लहान बहीण यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे आमच्या सासूबाई माई अजून 2 बहिणी या 4 बहिणी कधी म्हणजे असं एकमेकांबद्दल या 4 बहिणींचं जे आम्ही प्रेम पाहिलेले आहे त्याच्यात जास्त करून आणखी माई सगळ्या मोठ्या बहिणी आणि लहान बहिणींच्या बाबतीत जे म्हणजे समजुतीने या गोष्टी काही सांगायच्या नंतर मुलं जावई सुना यांच्याबद्दलच्या म्हणजे माईंबद्दल कधीही म्हणजे कोणतीही गोष्ट की अशी आवडीचीच असायची. कधी उन्हात नाही, कधी कोणाबद्दल इकडचं तिकडचं नाही, असे आहे आमच्या माईवर. मला मिळालेले नाव आहे दीपाली वहिनी. सर्वजण हसले यातच खूप आहे. दीपाली वहिनी आमच्या घरातील मोठी वहिनी. वहिनीने अगदी म्हणजे माझ्या शिक्षणापासून जसं मी तळोद्यात आलो तर वहिनींकडे त्या ठिकाणी राहिलो आणि त्या ठिकाणी राहत असताना समजा कॉलेजला जात असेल किंवा कामाला जात असेल त्यावेळेस तू टिफिन त्या वहिनी त्या ठिकाणी करून देत होते. तर ही एक मोठी आठवण त्या ठिकाणी वहिनींबद्दल आहे आणि घरातली थोरली वहिनी बाकी गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी सांगण्याची गरज नाही. धन्यवाद. पुढे यायचंय अश्विनी श्रीपाद पालपुरे. स्वतःचं नाव आलं तर म्हणून इतके नशिबाने स्वतःच नाव आलं. सायली 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 कुठे आहे? सायली त्यांना बोलून घ्या म्हणजे त्यांना समजेल नाव. सायली तिच्या नावाचं तिचं हसू आहे. ती आमच्या सगळ्यांची एक मैत्रीण म्हणून आहे. आहे ती लहान पण वाटली मोठ्यासारखी. सगळ्याच गोष्टी ताई ताई म्हणून पुढे पुढे करते. प्रत्येक गोष्टी या नियोजनात पण आम्ही जी लेडीज ग्रुप तयार केला होता त्याच्यात तिचा खूप जास्त सपोर्ट होता आणि प्रत्येक गोष्टी तिने ताई हे करायचं ताई ते करायचं ताई तुम्ही ठरवा असं म्हणून तिने खूप खूप मला रिस्पेक्ट दिली आहे. त्याबद्दल तिची खरंच थँक्यू. थँक्यू सायली. विजय कुमार. म्हणजे आबू म्हणायची लहानपणी त्याला खूप सांभाळलंय. त्याच्या सुट्टींमध्ये जाण्याचं कारण फक्त अभिच होता लहान असताना. एक आवडता खूप सगळ्यात लहान असल्यामुळे नाही म्हणा तो लहान आहे ना सगळे समजून घेते. त्याच्याबद्दल काय सांगावं एवढंच. नाव आहे ते 2 नंबरचे पाहुणे सुरेश आबा. प्रियंका निरंजन नेवळे. बोलायचं म्हणजे निरंजन आम्हाला आवडत असा जर प्रियंका त्याची मिसेस बरं सांगू शकतो. धन्यवाद. पुढचं नाव आहे श्रीकांत शिरोडे. अरे नावं रँडमली घेतलंय असं काही नाही त्याच्या मागचा उद्देश. त्यांचंच नाव आलेलं आहे. वा 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 बोला.
भूषण रमेश शेवले. भूषण हा माझा मोठा शालक आणि खरंच आवडता शालक आहे तो. त्यांनी आमच्या मुलांसाठी कुठली गोष्ट कमी नाही केली आणि ते काय म्हणजे ते खूप खूप करतो मुलांसाठी. आज आमच्या मुलांमुळे त्या मुलांच्या आशीर्वादामुळे त्याची कायम आयुष्यभर भरभराटी राहणार आहे. थँक्यू. श्रीकांत सरांचं म्हणणं आहे मेवणी मेवणे मेवण्यांचे पाहुणे. बरोबर. सुचिता दीपक मालपुरे या बहिणी. रंजन येवले. रंजन येवले नाव आले आहे. माझी त्यांचा जास्त काही परिचय नाही, पण जे ऐकलेलं आहे त्याबद्दल सांगते. ते खूप चांगले आहे, जास्त काही अनुभव नाही. याचा अर्थ बापू 2-4 गेट टुगेदर झाल्यावर अनुभव येऊन जाईल. सुनीता नीलकंठ शिरोडे कपो अक्का. शीतल चिंचोल. आता तिच्याबद्दल काय कौतुक करू तुम्हाला, मुलीसारखीच आहे मला. करते आता कौतुक. जे असे म्हणतात ना मला बोलता येत नाही, त्यांचं प्रेम खूप जास्त असतं बरं का. पुढचं नाव आहे अर्चना वैदिक. पुढचं सोनी. मला नाव वाचले मामांचं, सगळ्यांचे लाडके बापू मामा म्हणजे डॉक्टर मामा. आता त्यांच्याविषयी बोलायचं म्हणजे जेवढं बोललं तेवढं अपूर्णच आहे. आम्ही त्याच्या सुना आहोत. म्हणजे आम्हाला ते वर्षाताई बोलल्या ना की भीती वाटते, म्हणजे आम्ही आदराने घाबरतो त्यांना. त्यांच्याबद्दल आदर भावना असते, भीती नसते. शाळेतून भरपूर आहे, खूप प्रेमळ स्वभाव आहे त्यांचा. धन्यवाद. तिची चिठ्ठी निघाली. ती मला खूप जीव लावते, मी पण तिला खूप जीव लावते. पण असं बाकीच्यांनी म्हणू नका बरं का, मी कोणाला लावत नाही असं. आणि तिच्याच गाडीत परत जाणार आहे. नाही, आमचा असं पण जीव आहे. नाव तुमच्या लाडी आबा हे माझे नंदे भाऊ आहे. यांचा स्वभाव खूप छान आहे. एक युवा वर्गात एक नाव घेऊ गाऊ गायत्री पुढे. सगळ्यांना ओळखते, सगळ्यांना आपलं हुकून आहे. मला नाव आलंय मनोज मामा यांचं. माझ्यासाठी माझे मामा म्हणजे कम्फर्ट झोन आहे. नेहमी मामाच्या गावाला जायची माझी खूप खूप
इच्छा असायची सुट्टींमध्ये आणि मी नेहमीच जायची, रडून रडून जायची पण मी जायची. आणि मनोज मामाबद्दल सांगायचं तर जेव्हा पण त्यांच्या घरी जायची ते असं प्रेमळ विचारायचे, काय चाललं, कितवीत गेली, कशी आहेस. थँक्यू. भूषण भाऊ. बोलणाऱ्याचं नाव आलंय. आईबद्दल काय बोलू. आई ही माझ्यासाठी एक दुसरी आईच आहे. ती मला आईसारखाच जीव लावते आणि कोणत्याही गोष्टीमध्ये असो ती मला प्रत्येक वेळी साथ देत असते. मग ती कुठलीही गोष्ट असो प्रत्येक गोष्टी ती मला माझ्या पाठीशी उभं राहून मला साथ देत असते. दीपक पटपटी आता 2-3 नावं काढू फक्त. कोणाला व्हॉलेंटिअरली कोणाची इच्छा असेल तर तसंही सांगा. दादा अजून श्रुतीबद्दल काय सांगायचं. आमची शाळेची आर्किटेक्ट होती. तिच्याबद्दल एवढंच सांगू शकतो, बाकी काय. ती माझी लहान मुलाने आमची ओळख फक्त तळगाव येतात तेवढीच होते. बाकी काही नाशिक तळगाव एवढंच होतं, बाकी काहीच होत. दादा वा वा वा. लॉटरी लागते असं म्हणतात ना, ते असंच आहे. नाव आलंय संदीप बदान. पाहुणे मला उत्तर द्या, तुम्ही तुमचं लग्न पार म्हणजे एक्झामच्या वेळेस का ठेवलं? पार म्हणजे 12वीचा पुरा घोटाळा केला होता तुम्ही. पण असो, मोठी पाहुणे हक्काने अजूनही तोडवतात, रागवतात, त्यांना जे येतं ते बोलतात आणि आपलं काम आहे ऐकून घ्यायचं. हे जे न्यू जनरेशन आहे ना बाबांनो, ऐकून घ्यायचं. ठीक आहे. मोठे बोलतात ते त्यांच्या अनुभवाने बोलतात. आणि ते जर रागवतात तर ते आपल्या फायद्यासाठी असतं. ते जे बोलतात ते माझ्या फायद्यासाठी आहे, म्हणून ऐकून घ्यायचं. तर तुम्ही सर्वांनी सुद्धा ऐकून घ्यायचं. काय असं काय, आणि त्यांच्यासाठीच होतं ते. जिथं लागायला पाहिजे तिथंच लागणार ते. अजून पाहुणे कसं ऍडजस्ट करतात ना, ते त्यांनाच माहिती. की त्यांची जी स्टार्टिंग जर्नी असो, त्यांचं प्रोफेशनल लाईफ असो, आणि ज्या पद्धतीने त्यांनी मॅनेज केलंय सर्व गोष्टी, त्यासाठी हॅट्स ऑफ आणि कंटिन्यू असंच. कोणी इच्छुक असेल सांगा. दोन नावं माझ्या डोक्यात आहे, ते सोडून जर कोणी असेल तर पुरुषोत्तम चिंचोले. गायत्री संदीप बना. गायत्री तर सुट्ट्यांमध्ये यायची तळोद्याला, तुमच्याकडे यायची किंवा डॉक्टर मामांकडे यायची, तेव्हा भेटायची, तिला विचारपूस करायची कशी काय. लहान जाती आहे, त्यांचा स्वभाव प्रेमळ आहे, आनंदात राहतात त्या, अगदी सुखी व्यवस्थित. नावं झाले आहे. घ्यायचे का?
मला नाव आलंय माझ्या मैयाचं, सुनीता शशिकांत चव्हाण. तर माहीत नाही पण आज सगळे नावं एकमेकांशी रिलेटेड येत आहे. मला नशीब म्हणावं, योग म्हणावं. मैयाबद्दल आता आईबद्दल काय सांगायचं, जन्मदाती आहे, सगळ्या परिवाराला सांभाळून घेते. विशेष म्हणजे माझ्या सानूला सांभाळते, दिवसभर आजी 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 करत राहते. आजी शिवाय तिला करमत नाही. आजी प्रवासाला गेली का आजी आजी असं तिचं सारखं चालू राहते. दोघं सुनांना मुलीसारखं वागवते. मुलांचं काय आम्ही म्हणजे माझं लहानपणापासून चांगले संस्कार, चांगलं वळण घातलंच आहे. पाचजवाई सगळे सांगतीलच, लहानपणापासून आम्ही बघत आलो आहे की कसं परिवारात सगळे यायचे भेटायचे. तेच संस्कार कुठंतरी आता मोठेपणी आम्हाला कामात येत आहेत. त्याच निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो आहोत. तेच कुठंतरी कनेक्ट आहे, पॉईंट आहे की हेच आपण लहानपणापासून जे बघतोय तेच आज आपण तिथं समोर घडवतोय. त्याचाच आम्हाला आनंद आहे. हेच मी माझ्याबद्दल सांगेन. चांगले संस्कार दिल्याबद्दल धन्यवाद. ये ऍक्च्युली मी ताईंना तर ओळखते, पण म्हणजे असं काही संबंध नाही आला असं काही बोलण्याचा वगैरे. पण ऐकलंय त्यांच्याबद्दल की त्या खूप प्रेमळ आहेत, एकदम सगळ्यांशी मिळून मिसळून राहतात. एवढं बोलणं झालंय त्यांच्याशी, तेवढं एकदम बोलून आनंद झाला. थँक्यू. आमच्या अलकाताईंचा स्वभाव खरंच छान आहे खूप. नेहमी कधी नाशिकमध्ये त्यामुळे आम्ही नेहमी भेटतो. नेहमी अशा प्रेमाने छान विचारते काय म्हणतो सायकली वगैरे. छान आहे त्यांचा स्वभाव खूप. आणि त्यांचा नातीचा जेव्हा बड्डे होता तेव्हा तो खूप छान दिसत होता, खूप छान दिसत होता. अरे गाणं जाऊ दे पहिलीवरचं एक दोन वाक्य. पहिलीवरचं गाणं एक फरमाईश आहे अभिषेक काढली, एक 2 लाईन महिन्यांवर गाणं होऊन जाते. कुठले सांगू मी सांगू कुणाला, सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रस घेऊ जया रंग घेऊ जया, रस घेऊ जया रंग घेऊ जया, आला आला रे कान्हा आला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ धरले, गोड सुगालात नाचुगाऊ तालात पैंजण थरथरले. कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून, कान्हा दिसतो उठून गोपी आल्या नटून, नव्या नवरीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. मूर्ती अशी साज
बासरी ओठावर बासरी बोलले सुरा संग केली दिसतो गोपी आल्या नव्या नवरीचा शृंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. आपण सगळे उपस्थित झाले. खूप शॉर्ट नोटीस 1 ते 1.5 महिन्याच्या अंतरात आपण एक प्लॅन केलं. सगळ्यांनी आपले सगळे प्रोग्राम सगळे शेड्यूल ॲडजस्ट करून आजचा हा कार्यक्रम घडवून आणला. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आले. त्यानंतर मी प्रमोद भाऊ आणि भैया यांना विनंती करेल की एक स्टेजवर यावं 2 मिनिटं. हा विषय गेट टुगेदरचा ज्यावेळेस आला तरी मूळ संकल्पना बापूंची आहे. आम्ही कौतुक करून घेत होतो लोकांकडनं, पण मूळ संकल्पना बापूंची आहे. बापूंनी सांगितले की आपल्या परिवाराला एकत्र आणा, काहीतरी गेट टुगेदर सारखं काही करा. त्यासाठी एक विषय होता. बऱ्याच तारखांवर डिस्कशन झालं, बऱ्याच चर्चा झाल्या की कसं करायचं, कुठं करायचं. लोकेशन बघितलं. लोकेशन आधी बऱ्याच लोकांना ऐकून होते. आम्ही 2 वेळा येऊन गेलो, सगळं बघितले, रूम्स वगैरे बघितलं, जेवणाचं मेनू या सगळ्या गोष्टीवर चर्चा केल्या. परत अँकरिंग, फोटोग्राफर हे सगळे सिलेक्ट करायचे आणि मग प्रेफरन्स केला की आपल्याच समाजातले असले, आपल्याच नात्यातले असले तर फरक पडतो. सगळे ओळखी बाकी निघतात. मधून अँकर आणि फोटोग्राफर आपण आपल्याच परिचयातले घेतले. प्लॅनिंग करत असताना बापूंचं मैयाचं मार्गदर्शन लाभलं की अशा प्रकारे करा, या काही गोष्टी इव्हेंट ॲड करा. ती जसं बॅनर लावला आहे आपण बाहेर, त्याच्यात पूर्ण परिवाराचं एक आपण म्हणतो ना एक वृक्षाच्या शेपमध्ये आपण ते दाखवलं. ती संकल्पना बापूंची आहे, हे त्यांनी करून घेतलं. त्याला मला वाटतं भाऊने कळव द्यायला हे सगळं घडवून आणलं. सगळ्यांची नावं एकत्र केले आणि ते बॅनर बनवून घेतले. बाकी साऊंड सिस्टम यांचंही मी खूप खूप आभार व्यक्त करतो. अर्चल दादा खूप सुंदररित्या अँकरिंग केली, आपलेही आभार. फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर टीम योगेश दादा आपलेही आभार. हॉल आणि आपला जो व्हेन्यू आपल्याला उपलब्ध करून दिलं रिव्हेरिया मॅनेजमेंट यांचे आभार व्यक्त करतो. आणि एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. आणि आपण सगळे आले, आम्हाला आमचं मान देऊन इथं उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे पुनश्च आभार. आणि आपल्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आता पुढील कार्यक्रमासाठी समारोप आहे. हर्षल दादा 1 मिनिट तिघे थांबा. या तिघांनी अतिशय सुंदर असा कार्यक्रम घडून आणलाय. एकदा उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून. हा जो आनंद घडून आणलाय ना, ते यांच्या तिघांसाठी जोरदार टाळ्या. त्याच्या मागे प्रेरणास्थान बापूंचं आहे, सगळ्यांचं आहे. सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. आपण खाली बसू शकता. तर मी आभारी आहे. अभिषेक दादा व्यावसायिक बांधकामामध्ये फार मोठं नाव आहे या दोघा भावांचं. पण आज पहिल्यांदा अभिषेक दादाचं गाणं, माझं बऱ्याच ठिकाणी अँकरिंगला दोघं भाऊ वहिनी आमच्या भेटत राहतात, पण आज अभिषेक दादाचं गाणं ऐकलं, मला खूप आवडलं. एकदा जोरदार टाळ्या अभिषेक दादा. अभिषेक दादा पूर्ण परिवारासाठी एक छोटीशी काव्य पंक्ती आहे. माझ्या मागे बोला, मी पुढचा विषय घेतो. निळ्या निळ्या आकाशी बैग मला चंद्र दिसला, पार्वतीच्या मांडीवरी बाप्पा कसा छान झोपला. आवाज मंदिरात जायचं मला, आई मला जाऊ दे. बाप्पाला बघायचं मला, डोळे भरून पाहू दे.
काशी बाई ग मला चंद्र दिसला याने ऐकले दादा इथे या हॉलमध्येच पांडुरंग प्रभावाचे दोन भजन घेतले ते आता शेवटचे दोन कडवे कौशल्याच्या मांडीवरी राम कसा छान झोपला अयोध्येला जायचं मला आई मला जाऊ दे खूप सुंदर रामाला बघायचं मला डोळे भरून पाहू दे मला चंद्र दिसला जिजाऊच्या मांडीवरी शिवबा कसा छान झोपला खूप सुंदर शिवनेरीला जायचं मला आई मला जाऊ दे शिवबाला बघायचं मला डोळे भरून पाहू दे काशी बाई ग मला चंद्र दिसला रिवेरियाला जायचं मला आई मला जाऊ दे मुनाई परिवार बघायचं मला आई मला पाहू दे गेट टुगेदरला जायचं मला आई मला जाऊ दिसला भूषण येवलेला भेटून तारीख बुक करा. ओके त्यांच्याबरोबर आम्ही दोन वर्धवणीच अरेंज केली आहे. काही जण अजून हा बरोबर करत आता या ठिकाणी ज्यांच्या शिवनिवास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आपतेष्टांचं स्वकीयांचं सगळ्यांचं मानपुरी परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत वाजवा. शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेदवती महासुरनदी ख्याता तया गण्डकी पूर्णा पूर्ण जलसमुद्र सरिता कुर्यात् सदा मङ्गलम्. शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान. लाभो संतति संपदा बहु तुम्हार लाभो तही सद्गुणा
कर्मयोग आपुल्या बाबा धवा भूषण सारे राष्ट्र तुरी नहे शिकतिती कीर्ती करा उज्ज्वला गार्हस्थाश्रम तो तुम्हा वधुवरा देवो सदा मंगलम शुभ मंगल सावधान 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 मोठे तोंड कटिफणींद्र बरवा थाळी शशी शोभतो हस्ती अंकुश लाडू पद्म परशु दंती हिरा झळकतो पायी पैंजण घागरी ऋणझुणी ये जीवन है इस जीवन का यही है यही है यही है रंग रूप ये जीवन है इस जीवन का यही है यही है यही है रंग रूप थोड़े गम हैं थोड़ी खुशियाँ थोड़े गम हैं थोड़ी खुशियाँ यही है यही है यही है छाँव धूप ये जीवन है न सोचो
सर्व दर्शन घेतलं अजिबात भेटायचं नाही. आणि इथं शूज चोरण्यात आलेले आहेत. शूजचे पैसे द्यायचे, नंतर पुढचा सगळा विधी पार पडणार आहे. तत्पूर्वी अश्विनीताई आपलं मनोगत व्यक्त करतील. अश्विनीताई सर्वप्रथम दादा बोलतोय. साईनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि दादा महाराजांच्या आशीर्वादाने त्याचबरोबर आजचा जो कार्यक्रम आहे तो नाना आणि सासूबाईंच्या निमित्त सर्व एकत्र जमलेले अशा या ठिकाणी श्रीपाद आणि अश्विनीचा जो विवाह सोहळा संपन्न झाला त्या विवाह सोहळ्याला माझ्या मते या ठिकाणी जे उपस्थित आहेत ते तर आहेतच, पण या कार्यक्रमाला श्रीपादला आशीर्वाद देणारे नाना आणि आमच्या सासूबाई या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित आहेत आणि त्यांचा खूप आशीर्वाद आणि आपला सर्वांचा आशीर्वाद यांच्या भावी आयुष्य सुखा समाधानाने आणि आनंदाने जावो आणि त्यासाठी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करून या ठिकाणी माझ्या परिवारासकट त्यांना कृपाशीर्वाद देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद अश्विनीताई. आपलं सर्वात पहिले तर बापूंना खरंच म्हणजे आधीच मी त्यांची खूप ऋणी आहे, पण आज परत एकदम मी अशी ऋणी झाली की मी ह्या जन्मात तरी नाही करू शकतो. मी विचारही म्हणजे स्वप्नातही माझा विचार नाही करत ना, ते आज तुम्ही माझ्यासाठी केले बाबू. म्हणजे आजपर्यंत तुम्ही खूप काही केलंय. माझ्या प्रत्येक अवघड परिस्थितीत तुम्ही मला साथ दिली आहे, मला त्याच्यातनं बाहेर काढलंय आणि आज इथपर्यंत उभी आहे मी. आता हा विषय निघालाच आहे तर मला त्या अनुषंगाने खूप लोकांचे धन्यवाद द्यायचे. जेव्हा ही घटना घडली होती, जेव्हा हे सगळं घडत होतं, तेव्हा या घरात माझं पहिलं पाऊल आणि माझा पहिला आधारस्तंभ होते ते दोघं आज या जगात नाहीये. तर आज त्यावेळी मला त्या दोघांचेही शत नमन करायचं आहे की ताई आणि अण्णा, तुम्ही दोघांनी मला या घरात जे स्थान दिलंय किंवा उभं राहण्याची मदत केली आहे, त्या मदतीनेच आज मी गंभीरपणे उभी आहे आणि पुढे पण उभी राहील. त्यानंतर आई, नानाई, आईंचा सानिध्य लाभलं हे माझं खूप मोठं सौभाग्य आहे. म्हणजे तुम्ही शब्दात पण कधी वर्णन नाही करू शकत. आईने त्यांच्या हाताने मला आशीर्वाद दिलाय. मी त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या आहे. त्यांनी मला या घरात कसं राहायचं हे पण खूप छान पद्धतीने शिकवलंय. त्यांनी त्यांच्या प्रत्येक सुनेचा स्वभाव माझ्याशी शेअर केलेला आहे. म्हणजे आईचे माझ्या बऱ्याचशा आठवणी आहेत ज्या मी शब्दात नाही मांडू शकत, पण आईने या घरात मी कशी वागावी याचं पूर्ण मार्गदर्शन मला केलेलं आहे. त्याच्यासाठी मी ताई, अण्णा, आई आणि बापू यांचे शत नमन आहे. थँक्यू. या गेट टुगेदरची आठवण म्हणून पर फॅमिली आपण एक हे म्हटली फ्रेम, तर आपण ही जाताना घेऊन जायची सकाळी. याचं कारण नाना आहे लक्षात ठेवा. नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देतील. अश्विनीताई आणि आपले श्रीपाद दादा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी, श्रीपाद पंतांचं नाव घेते. नानाही गेट टुगेदरच्या दिवशी. भाजी मी काय आणतो यांचा आनंद इतका झाला दोघांना आज रात्रभर झोप आणि ऐका ना, सगळ्यात महत्वाचं सत्यनारायण कुलस्वामींचं दर्शन. चला दादा या. नानाई गेट टुगेदरचा जो कार्यक्रम झाला तो आदित्य आणि प्रमोद आणि भैयामुळे अतिशय चांगला झाला.
तसंच वर्षाने जे सांगितलं की पुढचा जो गेट टुगेदर आहे तो तळोद्याला ठेवायचा आणि मामांच्या परवानगीने तसंच मी इथं जाहीर करतो की मी भाऊ दीपक बापू निलेश आम्ही तळोद्याचे सर्व जे आहेत ते सर्व नियोजन करू आणि पुढचा हा कार्यक्रम त्याच्यापेक्षा चांगला करण्याचा प्रयत्न करू. भूषण भाऊ यांनी पण मला एक इमोशनली बॉन्ड असतो, मला एक भविष्याची जी काय म्हणतो आपण त्याला ती त्यांनी मला माझ्या जेव्हा त्यांची माझी पहिली भेट झाली होती त्यांना आठवते का माहित नाही, पण मला ती आयुष्यभर आठवते की त्यांनी मला एका शब्दात सांगितलंय की आमच्या भैयाबरोबर निभावणं खूप कठीण आहे अश्विनी, आणि त्यांचा प्रत्येक शब्द खरा ठरला आणि तुम्ही दिलेला नाही, पण त्यांनी जे सांगितलं होतं मला की मी पावली आठवते, मी खरंच तुम्हाला आठवते भूषण भाऊ, आणि मी खरंच माझे प्रत्येक जेव्हा मला असं खचून जाण्यासारखं होतं ना तर मी परत उभं राहायला ह्याच सगळ्या गोष्टींची प्रेरणा घेते. आज नाना नानी परिवाराचं आज मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. आज इथे सर्वांना खूप आनंद झाला. आज जिथे आवश्यक तिथं सर्व व्यवस्थित केलं त्याबद्दल मी सर्व नानाई ग्रुपचे आभार व्यक्त करतो. नानाई परिवाराचा जो पारिवारिक स्नेहमिलक म्हणजे गेट टुगेदरचा कार्यक्रम जो आयोजित केला आहे ती एक छान संकल्पना आदित्यने सर्वांसमोर ठेवली आणि सर्वांनी त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सर्व परिवाराचे हार्दिक आभार मानतो. मी डोंबिवलीहून आलेली आहे आणि आजी बाबांचा आजचा जो कार्यक्रम आहे खूपच छान झालेला आहे आणि हे आमचा परिवार एक मालपुरे परिवार एक खूपच म्हणजे म्हणतो ना एकीकरणाचा एक स्वरूप आहे आणि आज आम्ही इथे सगळेजण एकत्र आलेलो आहे आणि सगळेजण मिळून आज खूप एन्जॉय करतोय. थँक्यू डॉक्टर काकांना आणि ज्यांनी ऑर्गनाईज केलं त्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नानाई परिवाराच्या आजच्या आपल्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमात आपण सगळेजण या ठिकाणी आलात. आपलं सगळ्यांचे स्वागत. आतापर्यंतच्या कार्यक्रमात आपण ज्या पद्धतीने सहकार्य केलं असंच सहकार्य आपल्याला उद्यापर्यंत करायचे आणि इथून फक्त आनंद आणि आनंदच घेऊन द्यायचे आहे. नंतर आपल्या जेवणानंतरच्या ज्या काही गप्पा टप्पा करायच्या त्या रात्री 10 नंतर आपलं जे जेवणाचा कार्यक्रम संपला की मग आपण गप्पांसाठी बसू. तोपर्यंत जो सूत्रसंचालक निवेदक आपल्याला बोलवतील त्या पद्धतीने आपल्या सगळ्यांनी सूचना द्यायच्या आहेत आणि या कार्यक्रमाला अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना बनवायचा आहे. आपण सगळ्यांनी साथ द्या. धन्यवाद. आई आणि नाना म्हणजे माझे पणजी आणि पंजोबा होते. मी स्वतःला खूप लकी समजते की मी ह्या फॅमिलीत जन्माला आली आहे आणि अशा प्रकारे जो कार्यक्रम आता मामांनी आयोजित केला आहे मी विश करते की हे कार्यक्रम प्रत्येक वर्षी असं आमचं गेट टुगेदर होईल आणि आम्ही असं सगळेजण सोबत राहू नेहमीसाठी. तर थँक्यू सो मच मामा फॉर दिस. नानाई परिवाराचा जो कार्यक्रम झालेला आहे, जो कार्यक्रम चालू आहे आणि ज्याचा उद्देश आम्ही घेऊन चाललो होतो ते उद्देश पूर्ण होतोय. सर्व परिवार एकत्र आलेला आहे आपला आणि आनंद वाटतोय की सगळे एकाच दिवशी एकाच ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आज आपण नाना आणि आईंच्या आठवणींच्या स्मृतीमध्ये आपण आज पूर्ण परिवार एकत्र जमलो आहे. तर त्या सगळ्या पूर्ण परिवाराला एकत्र पाहून आनंद होत आहे आणि याच प्रकारे पुढे भविष्यात पण आपण अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून सगळ्या परिवाराला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करू. नानाई हा प्रोग्राम आज आपल्या नाशिकमध्ये इथे तयार झालेला आहे. तर जो प्रोग्राम केलेला आहे खूप छान दिसते, मस्तपैकी छान बनवलेला आहे आणि असाच प्रोग्राम दर त्यांनी 2, 4, 6 वर्षात 5 वर्षात असा त्यांनी करावा आणि ही सगळ्यांना प्रार्थना. थँक्यू. आई नानांचं आम्ही एकत्र जमलो. आई वडिलांची फार आठवण येत होती. सर्व ग्रुप एकत्र जमा झालो. फार आनंद झाला. पण असंच वारंवार असे योग्य आम्ही आता इथं आलेलो आहे
दोघं बहिणी आणि 4 भाऊ आणि त्यांचे मुलं मुली आहेत सगळे. आई नानाच्या आठवणीसाठी इकडे आलेलो आहे. आज तीर्थस्वरूप नानासाहेब आणि गंगा भारती सीताबाई आई यांच्या निमित्ताने इथं टूगेदरचा प्रोग्राम साजरा केला आहे. या निमित्ताने आपण सर्व एकत्र येऊन भेटीगाठी झाल्या, सगळ्यांशी बोलणं झाले. आम्ही मूळ प्रतापूरचे आहेत. आमच्या आईवडिलांच्या संस्कार आणि संस्कृतीमुळे आज हा जो ग्रुप तयार झाला हे अभिमानास्पद आहे आणि त्यांच्या संस्कारामुळे आज एकत्र आलो आहे. हे सर्व टिकून राहावं, त्यांचा आशीर्वाद सर्वांना लाभो. आम्ही प्रतापूरचे, आम्ही 4 भाऊ 4 बहिणी. आईवडील वडिलांच्या कष्टामुळे हा दिवस पाहायला मिळाला आहे. सर्व एक ग्रुप तयार झालेला आहे. माझे आई वडील राहणार प्रतापूरचे. आम्ही 4 भाऊ 4 बहिणी. आमचे लग्न झाले, आम्ही सासरी गेलो. भावांनी गाव सोडलं, कोणी नाशिकला स्थायिक झालं, कोणी भोपाळला स्थायिक झालं. त्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांचं चांगलं व्यवस्थित चालू आहे बा. त्यांचे संपत्ती जातात चांगली, असं सगळे एकत्र जमलो त्यांच्या आशीर्वादाने. आता असंच टिकून राहावं. पुन्हा असा दिवस येईल सगळं एकत्र यायचं. आम्ही 4 भाऊ बहिणी आणि मी भोपाळला असतो. आमचा व्यवसाय आहे, माझा व्यवसाय आहे तुझं. आधी आम्ही प्रतापूरला असतो, त्यानंतर भोपाळला आम्ही शॉप घेतली, तिथे शॉपवर असतो. बाकी संघर्षमय दिवस होते, आता व्यवस्थित आहे. आनंदी आनंदात आहोत. आई नाना, माझ्या आजी आजोबा आज माझ्या आयुष्यातील खरंच एक सुवर्ण पानं होतं. आज मी उलटवलं तरी मला सापडणार आणि असं पानं होतं ते. आज 4 मामा 4 बहिणी होत्या, त्यात माझी आई होती. आज देवाने आई हिरावली, पण आज मावशी सारखीच म्हणजे आईसारखीच मावशी नानांनी मोठ्या काळ बंद करून दिली आमच्या घरात. म्हणजे आईने खूप सांभाळलं नसतं असं मावशीने सांभाळलं आम्हाला. आज खूप आनंद आहे, आज एकत्र आलो, असं पुन्हा एकत्र व्हावं असं वाटतं मला. नाना आई परिवाराचं नियोजन प्रमोद, आदित्य, श्रीपाद यांनी खूप छान केलं. असंच दरवेळेस त्यांनी करत राहावं. आमचे नाना वाई यांची आठवण सगळ्यांना यावी ह्यासाठी त्यांनी हा नियोजन केलं होतं. आणि त्यांनी असं त्या आजी बाबा मुलं सुना एकत्र याव्या, नात नातू पंतू यांचे वचन त्यांनी पूर्ण केले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मी आई नानांना तर भेटली नाही, पण मी नक्की सांगू शकते की आई आणि नाना यांचा स्वभाव खरोखर खूप छान आहे. मी त्यांच्या परिवारावरून ओळखते की सगळ्यांचा स्वभाव एकदम सोजवळ. मलाही माझं सासरचं बोध वाटतच नाही, असं वाटतं की माझ्या माहेरच्या लोकांमध्येच आहे. आणि माझ्या सासूबाईंचा स्वभाव खूप छान आहे. तर मला तेव्हा 100% वाटतं की ज्या आमच्या आई आहे त्यांचा स्वभाव छान आहे, त्यांनी त्यांना छान वागवलं, म्हणूनच माझ्या सासूबाईंचा स्वभावही खूप छान आहे. आणि त्याही आम्हाला एकदम मुलीसारखं ट्रीट करतात. आमचं लग्न कोरोनात झालं, त्यामुळे मी सगळ्यांना काही भेटली नाही, पण आज गेट टुगेदरमुळे आम्ही सगळे भेटलो आणि भेटून खरोखर खूप छान फॅमिली आहे माझी सगळी सासरची. मी आमच्या आई आजींना तर प्रत्यक्षात बघू नाही शकली, पण मी त्यांच्या फोटोवरून सांगू शकते की त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ आणि छान असेल. आणि माझी खरोखर इच्छा होती, म्हणजे असती की आजी मी असताना तिथे असल्या पाहिजे होत्या. आजींसोबत मला टाइम स्पेंड करायला खूप आवडलं असतं. आजींचा माझा बॉन्ड नक्कीच छान राहिला असता. नमस्कार. नानांना आशीर्वाद, बालगोपाल मंडळाने शुभ आशीष. माझ्या बर्थडेला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. कह दो ये जमाने वालों से, नए छीने हमसे आजादियां, है दिल में जो कहना है जैसे तैसे ही रहना है. ओ एक जिंदगी है, ज्यादा नहीं पर थोड़ा तो बिगड़ेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे,
बिगड़ेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, थोड़ा और बिगड़ेंगे, हम नहीं सुधरेंगे। अपने हैं बेपरवाह इरादे सभी पन्ने ये फिक्रों के, उड़ा दे अभी कैसे जीना सबको सिखा दे अभी। अपने हैं बेपरवाह इरादे सभी पन्ने ये फिक्रों के, उड़ा दे अभी कैसे जीना सबको सिखा दे अभी। हवाओं से उड़ेंगे नई अदाओं से, ओ एक बार हम जो चढ़ेंगे सर पे कभी ना उतरेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, थोड़ा और बिगड़ेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, थोड़ा और बिगड़ेंगे, हम नहीं सुधरेंगे। कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत चाल, लाल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल, नाच माझ्या सोबत चाल, तू आहे टॉप जशी चेरीचे। ओके फेक फेकाय पुढे
आई झुमका आई झुमका आई झुमका वाली गोर आई नदी तडीले चालली आई झुमका विद्यवाली तितडी चालली आई झुमका वाली गोर आई नदी तडीले चालली रफ्तार से चल पड़ी जाते हुए राहों में हमसे अभी कह के गई हमारा ये वक्त हमारा जो एक बार गया तो आए ना दोबारा समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारों अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो रहे खुशियाँ सब हाथ में रहे हमसे बस फासले रहे यूं हर तुरंत तुरंत चाहे कहीं भी किसी भी मोड़ पर बिगड़ेगी कोई बात भी अगर मिलके एक दूजे से कहें यूं ये बातें है छोटी मोटी बातें ये आए जाए जैसे कि दिन और रातें ना आंखों से लगाना कभी ये बरसाते मेरे यारों अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो रखना वास्ता तू अपनों से रखना दोस्ती इनसे ही पूरी हर कमी इनमें ही ढूंढ रास्ता तू न जाना ये तूने न जाना ये मंजिल तेरी इन्हें है तुझे पाना है मैंने कहा जो वो सुन ले जमाना मेरे यारों अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो